नमस्कार मित्रांनो, आता आपण मूलभूत अधिकारांमधला सगळ्यात महत्त्वाचा अधिकार बघतोय, तो म्हणजे घटनात्मक उपायांचा अधिकार कलम 32 मध्ये. हा अधिकार, मूलभूत अधिकार इतका महत्त्वाचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राज्यघटनेचे शिल्पकार, यांनी याला घटनेचा आत्मा म्हटलेला आहे. कशाला? कलम क्रमांक 32 मूलभूत अधिकार. कशाचा मूलभूत अधिकार? घटनात्मक उपाययोजनेचा मूलभूत अधिकार. म्हणजे काय? म्हणजे असं की कलम 14 पासून तर 31 पर्यंत जे वेगवेगळे मूलभूत अधिकार दिलेले आहेत, उल्लेख केलेले आहेत, या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करणारा अधिकार आहे की या मूलभूत अधिकार 14 पासून 31 पर्यंत जे मूलभूत अधिकार आहेत, या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झालं किंवा त्याच्यावर निर्बंध लादले गेले, त्यांचा संकोच केला गेला, तर जायचं कोणाकडे? जायचं सर्वोच्च न्यायालयाकडे. आणि हे जायचं हा मूलभूत अधिकार आहे. म्हणजे मूलभूत अधिकारांना संरक्षण देणारा हा मूलभूत अधिकार आहे. ओके, राईट. सो तिसऱ्या भागाने दिलेले मूलभूत अधिकार स्थापित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे डायरेक्ट जाऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं, आपण डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयाकडे जाऊ शकतो. उद्या मी इथून निघालो, बाहेर गेलो आणि कोणी माझ्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन केलं, तर मी सत्र न्यायालयात, जिल्हा न्यायालयात, उच्च न्यायालयात वगैरे काहीच गरज नाही, मी डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो कलम 32 नुसार. आणि आणखी दुसरा एक कलम आहे 226, त्याच्यानुसार मी डायरेक्ट उच्च न्यायालयात जाऊ शकतो. तो तर भाग वेगळाच, पण 32 नुसार मी डायरेक्ट उच्च न्यायालयात जाऊ शकतो. ओके, राईट. आणि मग अशा हक्कांचं उल्लंघन झालेलं असेल तर ते पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी योग्य ते निर्देश, डायरेक्शन्स, आदेश म्हणजे ऑर्डर किंवा प्राधिलेख म्हणजे रिट काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलाय. आणि मग समजा मी गेलो आणि सर्वोच्च न्यायालयापुढे मांडलं की माझ्या अमुक अमुक मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत आहे, आणि सर्वोच्च न्यायालयाला जर ते पटलं, तर माझ्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन रोखण्यासाठी, संकोच रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालय एखादी डायरेक्शन देऊ शकतं, एखाद्या अधिकाऱ्याला म्हणा, संसदेला म्हणा, राज्य विधिमंडळाला म्हणा, किंवा एखादी ऑर्डर काढू शकतं, किंवा एखादा प्राधिलेख म्हणजे रिट काढू शकतो. रिट म्हणजे काय आपण पुढे बघणारच आहोत. ओके. आता संसद एखादा कायदा करून सर्वोच्च न्यायालयाला हे जे अधिकार देण्यात आलेले आहेत, हे अधिकार इतर दुसऱ्या न्यायालयाला सुद्धा देऊ शकते. पण असं करताना सर्वोच्च न्यायालयाचे जे मूळ अधिकार आहेत यांना बाधा पोचता कामा नये. म्हणजे थोडक्यात काय, सर्वोच्च न्यायालयाव्यतिरिक्त इतर न्यायालयांना सुद्धा संसद असा मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठी अशा उपाययोजना करण्याचा अधिकार देऊ शकतं. पण सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाराला बाधा येता कामा नये. म्हणजे नाही तर सर्वोच्च न्यायालयाचे काढून घेतले आणि दुसऱ्या कुठल्या न्यायालयात दिले, असं चालणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार आहेत ते अबाधित राहतील. अजून कुठल्या खालच्या न्यायालयात द्यायचं असतील सरकारला ते अधिकार, तर सरकार देऊ शकतं. उच्च न्यायालयांना 221 मध्ये हे आहे, आपण बघितलेलंच आहे. ओके. सो थोडक्यात ठीक आहे. आता घटनेतील तरतूद वगळता कलम 32 मधले प्रदान करण्यात आलेले अधिकार निलंबित करता येणार नाही. म्हणजे काय की घटनेत जिथे उल्लेख केलेला आहे की बाबा अशा परिस्थितीमध्ये कलम 32 वर निर्बंध आणले जाऊ शकतात, असा डायरेक्ट घटनेत उल्लेख आहे, तेवढंच फक्त. त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे या 32 मधल्या अधिकारांवर निर्बंध आणता येणार नाही. ओके. मग घटनेमध्ये काय उल्लेख आहे? तर घटनेमध्ये राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात कलम 359 नुसार राष्ट्रपती कलम 32 ला तात्पुरतं निलंबित करू शकतात. सो घटनेमध्येच एक दिलेला आहे की जेव्हा 32 वर रेस्ट्रिक्शन आणता येऊ शकतात, 32च्या अधिकारांवर निर्बंध आणता येऊ शकतात. कधी? राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात तात्पुरता हा 32 निलंबित करता येऊ शकतं. म्हणजे राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात तात्पुरत्या काळासाठी नागरिक किंवा संस्था आपल्या मूलभूत अधिकारांच्या उल्लंघनासाठी कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकत नाहीत. ओके. हे कधी? फक्त आणीबाणीच्या काळात, तात्पुरत्या काळासाठी. म्हणजे एवढं जे घटनेत उल्लेख आहे हे सोडून इतर कुठलंही बंधन या कलम 32 वर लादता येणार नाही. ओके, ठीक आहे. आता कलम 32 मध्ये हे जे अधिकार उपलब्ध आहेत हे फक्त मूलभूत अधिकारांच्या बाबतीत आहेत. म्हणजे कलम 32
च्या अंतर्गत आपण डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात कधी जाऊ शकतो आणि सर्वोच्च न्यायालय त्या संदर्भाने आदेश किंवा रिट कधी काढू शकतं? जर मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असेल तरच. इतर कुठल्याही बाबीसाठी सर्वोच्च न्यायालय आपल्याला त्यांच्या दारात उभं करणार नाही डायरेक्ट. ओके, ठीक आहे. कलम 32 अंतर्गत आता रीट काढू शकता असं आपण बघितलं तर कोणते रीट? तर 5 रीट आहेत. ओके, आणि हे जे रीट आहेत हे उच्च न्यायालयाला पण काढता येऊ शकतात, सर्वोच्च न्यायालयाला पण काढता येऊ शकतात. पहिलं आहे हेबियस कॉर्पस. हेबियस कॉर्पस याला मराठीमध्ये जे ऑथेंटिक मराठी राज्यघटनेची कॉपी आहे त्याला म्हटलेलं आहे देहोपस्थिती. काही पुस्तकांमध्ये किंवा इतर कॉमेंटेटर्स म्हणतात बंदी प्रत्यक्षीकरण. ठीक आहे. सो मूळ हेबियस कॉर्पस मित्रांनो पक्क लक्षात ठेवा, इंग्लिश ऑप्शन बघायचे. ओके, देहोपस्थिती, बंदी प्रत्यक्षीकरण हे पण लक्षात ठेवा, पण काहीतरी आणखी तिसरंच जर वर्ड आणला आयोगाने तर मग कन्फ्युजन नको, म्हणून इंग्लिश बघायचं हेबियस कॉर्पस. हेबियस कॉर्पस हा मूळ लॅटिन शब्द आहे. त्याचा अर्थ आहे इंग्लिशमध्ये यू शुड हॅव द बॉडी. म्हणजे काय? देहाची उपस्थिती सुनिश्चित करणे. अमुक एका व्यक्तीचा देह आमच्या समोर उपस्थित करा, म्हणजे त्या व्यक्तीला आमच्या समोर उपस्थित करा, हा आदेश देतं सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय या रीटने. ओके, म्हणजे हेबियस कॉर्पसचा रीट जर काढला सर्वोच्च न्यायालयाने याचा अर्थ काय की सर्वोच्च न्यायालय सांगतं की अमुक एका व्यक्तीला आमच्या समोर उभं करा. मग कशासाठी उभं करा? हे आहे बेकायदेशीर अटकेपासून संरक्षण. समजा एखाद्या व्यक्तीने, पोलीस अधिकारी असेल किंवा इतर खाजगी व्यक्ती असेल, मला बेकायदेशीरपणे अटक केली किंवा मला अटक केली आणि मला असं वाटत असेल की ही अटक बेकायदेशीर आहे, माझ्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन करणारी आहे, तर मी सर्वोच्च न्यायालयामध्ये रिट दाखल करेल आणि मग सर्वोच्च न्यायालय पोलीस अधिकाऱ्याला सांगेल संदीप साळुंकेचा देह आमच्या समोर उपस्थित करा. म्हणजे संदीप साळुंकेला आमच्या समोर त्या अटकेतनं काढा आणि आमच्या समोर उपस्थित करा आणि सांगा आम्हाला कशासाठी त्याला अटक केलेली आहे, कशासाठी त्याला स्थानबद्ध केलेलं आहे. ते योग्य असेल तर काही प्रॉब्लेम नाही, जर अयोग्य असेल, बेकायदेशीर असेल तर कोर्ट सांगेल संदीप साळुंकेला फ्री करा. म्हणजे संदीप साळुंकेंच्या मूलभूत अधिकारांचं पुन्हा यथास्थिती ते परत मिळतील. ओके, सो ही आहे देहोपस्थिती. म्हणजे अटक करणाऱ्या व्यक्तीला आदेश देतं. हा आदेश कोणाला असतो? ज्यांनी मला अटक केली त्याला असतं. समजा पोलीस अधिकारी असेल तर पोलीस अधिकाऱ्याला हा हेबियस कॉर्पसचा आदेश असतो की तुम्ही संदीप साळुंखेला आमच्या समोर उभं करा आणि आम्हाला बघायचंय की त्याला खरंच योग्य कारणासाठी अटक झाली आहे का. ओके, राईट, ठीक आहे. पोलीस अधिकाऱ्याने एखाद्याला अटक करून प्रवासाचा वेळ वगळता 24 तासाच्या आत न्यायालयासमोर हजर केलं नाही तर अटक करणाऱ्या व्यक्तीला किंवा तिच्या नातेवाईकाला किंवा मित्रांना देखील हा हक्क बजावता येतो. बघा, नॉर्मल केसमध्ये आपण बघितलेलं आहे की एखाद्याला जर अटक केली तर जिथे अटक केली आहे तिथपासून तर दंडाधिकारी म्हणजे मॅजिस्ट्रेटच्या ऑफिसपर्यंत पोहोचेपर्यंत जेवढा वेळ आहे तेवढा वेळ वगळून 24 तासाच्या आत त्याला दंडाधिकाऱ्यांसमोर उपस्थित करणं गरजेचं असतं, जेणेकरून दंडाधिकारी बघेल की कशासाठी अटक केली वगैरे वगैरे आणि ते योग्य असेल तर मग ते रिमांड देतील पोलिसांना. पण अशा पद्धतीने दंडाधिकाऱ्यांसमोर 24 तासाच्या आत उभं केलं नाही आणि बेकायदेशीरपणे अटक करून ठेवली तर मी किंवा माझे नातेवाईक, मित्र कोणीही सर्वोच्च न्यायालयात रिट दाखल करू शकतात की अमुक एका व्यक्तीला विनाकारण बेकायदेशीररित्या स्थानबद्ध केलेलं आहे, अटक केलेली आहे, त्यामुळे त्याच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत आहे, तर तुम्ही त्यांना हेबियस कॉर्पसचा रिट बजावावा. ओके, राईट. सार्वजनिक प्राधिकारी म्हणजे एखादी सार्वजनिक व्यक्ती किंवा खाजगी व्यक्ती यांच्या विरुद्ध देखील हा रिट काढता येतो, म्हणजे खाजगी पण सरकारी पण. ओके, पुढचा रिट आहे मॅन्डामस. याला मराठीत म्हणतात महादेश. जे ऑफिशियल कॉपी आहे मराठीतली तिच्यात म्हटलेलं आहे महादेश, काही पुस्तकांमध्ये म्हटलेलं आहे परमादेश. मॅन्डामस लक्षात ठेवा, हा पण मूळ लॅटिन शब्द आहे. त्याचा अर्थ आहे आम्ही आज्ञा देतो. आम्ही तुम्हाला आज्ञा देतो. कोणाला आज्ञा देतो? मूलभूत हक्कांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला काही आवश्यक कृती करण्यासाठी भाग पाडणे हा उद्देश आहे. म्हणजे जी व्यक्ती दुसऱ्या कोणाच्या तरी मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करते त्या व्यक्तीला आम्ही आदेश देतो की तुम्ही ही गोष्ट करू नका. ओके, समजा एखाद्या सार्वजनिक अधिकाऱ्याने आपले निहित कर्तव्य पार पाडले नाही
किंवा त्याला नकार दिला आणि त्यामुळे एखादी व्यक्ती किंवा व्यक्तिगटाचे मूलभूत अधिकार डावलला जात असेल तर असा रीट करता येतो. थोडक्यात हा आदेश आहे काहीतरी करण्यासाठी. काय करण्यासाठी? की ऍक्च्युली एखाद्या अधिकाऱ्याने किंवा सरकारने एखादी गोष्ट करणं आवश्यक आहे. समजा एखाद्या ठिकाणी काहीतरी एखादी विहीर आहे आणि तिथे अस्पृश्यता पाळली जाते, मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत आहे, पण तिथला अधिकारी काही करत नसेल तर कोर्ट त्याला आदेश देईल, मॅन्डामस परमादेश देईल की तुम्ही हे रोखा, कारण ही गोष्ट तुम्ही न केल्यामुळे कोणाच्या तरी मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत आहे. समजा एखादा 14 वर्षाच्या खालचा बालक एखाद्या खाणीमध्ये किंवा धोकादायक ठिकाणी काम करत असेल तर त्याच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होत आहे, बालकामगार होत आहे तो, बरोबर. आणि जे बाल कामगार रोखणं ज्या अधिकाऱ्याचं काम असेल तो अधिकारी ते काम करत नाहीये आणि त्याच्यामुळे त्या बालकाच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत आहे, तर कोर्ट त्या बाल कामगार विरोधी डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याला आदेश देईल, परमादेश देईल, ओके, महादेश देईल, मॅन्डामसचा रीट काढेल की तुम्ही ही बाल कामगारी रोका, कारण तुम्ही ही ऍक्शन न घेतल्यामुळे, तुम्ही ही कृती न केल्यामुळे त्या बालकाच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत आहे. हा झाला परमादेश. ओके, राईट. आणि हा रीट केवळ राज्य संस्था म्हणजे सरकारच नव्हे तर महामंडळ, कनिष्ठ न्यायालय, न्यायाधिकरण म्हणजे ट्रिब्युनल, सार्वजनिक संस्था यांच्या विरुद्ध देखील काढता येतो. मात्र खाजगी व्यक्ती, खाजगी संस्था, राष्ट्रपती, राज्यपाल, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्या विरुद्ध हा आदेश काढता येत नाही. ओके, राईट. अजून एक अपवाद आहे. समजा एखाद्या अधिकाऱ्याने पार पाडायचं कर्तव्य हे स्वेच्छाधीन असेल, म्हणजे त्या अधिकाऱ्यावर ते काम करणं कंपल्सरी नाहीये, ऑप्शनल आहे, व्हॉलंटरी आहे, स्वेच्छाधीन आहे, तर हा रीट काढता येत नाही, कारण ते त्याचं कंपल्सरी काम नाहीये. ओके, राईट. पुढचा आदेश आहे प्रतिबंध किंवा प्रतिषेध. याला इंग्लिशमध्ये म्हणतात प्रोहिबिशन. प्रोहिबिशन म्हणजे काय? प्रोहिबिशन म्हणजे एखादी गोष्ट करण्यापासून एखाद्याला रोखणं, राईट. प्रोहिबिशन हा इंग्लिश शब्द, याचा अर्थ आहे प्रतिबंध करणे, एखाद्याला रोखणे, रेस्ट्रिक्ट करणे. मग काय? एखादं कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरण म्हणजे ट्रिब्युनल हे त्यांच्या विहित अधिकार क्षेत्राचं उल्लंघन करून कार्य करत असेल तर त्यांना प्रतिबंध करण्यासाठी वरिष्ठ न्यायालय हा रीट वापरतं. थोडक्यात हा रीट खालच्या न्यायालयांना एखादी कृती करण्यापासून रोखतो. समजा सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं एखादं न्यायालय आहे, एखादी गोष्ट त्या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये नाही, तरी ते न्यायालय ती गोष्ट करते, तर सर्वोच्च न्यायालय हा रीट काढून किंवा उच्च न्यायालय त्याच्या खालच्या न्यायालयांसाठी हा रीट काढून त्या कनिष्ठ न्यायालयाला प्रोहिबिट करतं, प्रतिबंध करतं, प्रतिषेध करतं, म्हणजे रोखतं की बाबा हे काम तुझ्या अखत्यारीतलं नाहीये, हे काम करण्याचा तुझा अधिकार नाही आहे, त्यामुळे तुम्ही हे काम करू नका. याला म्हणतात प्रोहिबिशन. आता बघा, याच्या आधीचा परमादेश जो होता म्हणजे कुठला? मॅन्डामस. तो काय होता की एखाद्या अधिकाऱ्याला कृती करण्याला भाग पाडत होता, की एखादा अधिकारी कृती करत नाहीये त्याला भाग पाडत होता की ही तू कृती कर, कारण तू कृती न केल्यामुळे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत आहे. कशामध्ये होतं? मॅन्डामसमध्ये, परमादेशमध्ये. आणि प्रोहिबिशन मध्ये काय होतं की एखाद्या कनिष्ठ न्यायालय रोखतोय सर्वोच्च न्यायालय की ही कृती करू नका, कारण त्याच्यामुळे कोणाच्या तरी मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होईल, हे तुमच्या कार्यक्षेत्रातलं काम नाही. सो परमादेश आणि प्रोहिबिशन हे एकमेकांच्या बरोबर विरुद्ध आहे. ओके, मात्र हे जे प्रतिबंध आहे हे फक्त न्यायालयीन किंवा अर्ध न्यायालयीन प्राधिकरणांच्या बाबतीतच काढता येतं. ओके, सो बेसिकली कोर्टांशी संबंधित आहे. ओके, प्रशासकीय प्राधिकारी किंवा कायदे मंडळ किंवा खाजगी व्यक्ती यांच्या विरुद्ध काढता येत नाही, कारण आपल्याकडे हे आहे ना, सेपरेशन आहे, कार्यकारी मंडळ वेगळं, न्याय व्यवस्था वेगळी वगैरे, त्यामुळे प्रशासकीय संबंधित अधिकाऱ्यांच्या बाबतीत हा काढता येत नाही. चौथा रीट आहे प्राकर्षण किंवा उत्प्रेक्षण. इंग्लिशमध्ये याला म्हणतात सर्शिओराराय, किंवा काही याच्यामध्ये असा उल्लेख केला जातो सर्शिओररी किंवा सर्शिओराराय, दोघं बरोबर आहे. इंग्लिश स्पेलिंग लक्षात ठेवा. याचा आहे टू बी सर्टिफाईड ऑर टू बी इन्फॉर्म्ड, म्हणजे असे प्रमाणित करण्यात येते की.
याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की समजा एखादं कनिष्ठ न्यायालय असेल किंवा एखादं न्यायाधिकरण असेल, म्हणजे ट्रिब्युनल असेल, आणि एखाद्या खटल्यामध्ये त्यांच्या अधिकार क्षेत्राचं उल्लंघन केलं असेल किंवा नैसर्गिक न्यायाच्या तत्वांचं उल्लंघन केलं असेल किंवा एखादी कायद्याची चूक केली असेल, तर त्यांच्याकडे प्रलंबित असलेला खटला काढून तो आपल्याकडे घेण्यासाठी किंवा दुसरीकडे पाठवण्यासाठी त्यांना दिलेला निर्णय रद्द करण्यासाठी वरिष्ठ न्यायालय हा रीट वापरते. ओके, काय की एखादं खालचं न्यायालय आहे, त्याच्या अधिकार क्षेत्राचं उल्लंघन केलेलं आहे, नैसर्गिक न्याय तत्वांची पायमल्ली केलेली आहे वगैरे वगैरे असेल, तर त्यांच्याकडे प्रलंबित असलेला किंवा त्यांनी निर्णय दिलेला एखादा खटला उचलून घेता येतो वरती, सर्शिओराराय. ओके, या हे प्रमाणित करण्यात येतं की हा खटला आम्ही वरती शिफ्ट करतो आहे तुमच्याकडनं काढून. ओके, आता बघा, जो याच्या आधी आपण प्रतिबंध बघितला, प्रोहिबिशन, त्याच्यात रोखत होते, न्यायालय रोखत होतं की हे तुमच्या अधिकार क्षेत्रात नाही, करू नका. ओके, मात्र उत्प्रेक्षणामध्ये काय होतंय की एखादी झालेली चूक दुरुस्त करतायत, म्हणजे बाबा तुम्ही हा करून टाकलेला आहे. बघा, प्रोहिबिशनमध्ये काही ॲक्शन होण्याच्या आधीच न्यायालय रोखत होतं की हे तुमच्या अधिकार क्षेत्रात नाही, तुम्ही करू नका. सर्शिओरारायमध्ये, उत्प्रेक्षणमध्ये काय आहे की काही एखादी गोष्ट झालेली आहे, आता तिची दुरुस्त करायची, की आयदर तुमचं कार्यक्षेत्र नव्हतं किंवा तुमचं नैसर्गिक न्याय तत्व तुम्ही पाळले नाहीत वगैरे वगैरे, तरी निर्णय दिलेला आहे, तर आता तो खटला काढून घेऊन आम्ही आमच्याकडे घेतो आणि त्याला करेक्ट करतो, ती चूक दुरुस्त करतो. म्हणजे क्युरेटिव्ह, उपचारात्मक स्वरूप देखील असतं याच्यामध्ये, सर्शिओरारायमध्ये. ओके, हा सर्शिओराराय म्हणजे उत्प्रेक्षण हा रीट साधारणतः कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरणाने खटल्याचा निर्णय दिलेला असताना किंवा खटल्याच्या अंतिम टप्प्यात केला जातो. आयदर खटल्याचा निर्णय दिला गेला आहे किंवा खटला अंतिम टप्प्यात आहे, त्यावेळी हे काढून घेतली जाते आणि वरती घेतली जाते केस. आता बघा, 1991च्या पूर्वी हा जो रीट होता, हा फक्त न्यायालयीन आणि अर्ध न्यायालयीन प्राधिकरणाविरुद्ध काढता येत होता. जसं प्रोहिबिशन पण फक्त न्यायालयीन आणि अर्ध न्यायालयीन प्राधिकरणांच्या बाबतीत काढता येतं. मात्र 1991मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयामध्ये हा रीट प्रशासकीय अधिकारांविरुद्धही काढता येऊ शकतो असा निर्णय दिला. पण असं असलं तरी कायदेमंडळ आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध हा रीट काढता येत नाही. ओके, पुढचा रीट अधिकार पृच्छा, याला इंग्लिश म्हणतात को वॉरंटो. को वॉरंटो म्हणजे काय? बाय व्हॉट वॉरंट, कोणत्या अधिकारामध्ये? अधिकार पृच्छा, पृच्छा म्हणजे विचारणं, की कोणत्या अधिकारामध्ये तुम्ही हे या पदावर बसलेले आहात. आता याचा अर्थ काय बघा, कोणत्या अधिकाराने? हा, एखादी व्यक्ती एखादं सार्वजनिक अधिकारपद बेकायदेशीरपणे, आता इथे सार्वजनिक अधिकारपद म्हणजे सरकारी अधिकारी असेल, प्राधिकरणातले असतील, पदाधिकारी असतील. सो एखादी व्यक्ती जर एखादं सार्वजनिक अधिकारपद हे आयदर बेकायदेशीरपणे किंवा त्या पदावर बसण्यासाठी लागणारी जी पात्रता आहे ती पात्रता नसताना देखील धारण करत असेल, तर आपण सार्वजनिक अधिकारपद कोणत्या अधिकाराने धारण करत आहात? को वॉरंटो, इन व्हॉट कॅपॅसिटी, इन व्हॉट वॉरंट, कशाने तुम्ही हे धारण करत आहात, अशी पृच्छा करणारा हा रीट असतो. आणि जर त्याला योग्य उत्तर मिळालं नाही, म्हणजे आयदर त्याची पात्रता तो सिद्ध करू शकला नाही किंवा कायदेशीरपणे त्याच्यावर नेमणूक झाली हे सिद्ध करू शकला नाही, तर न्यायालय त्याला त्या पदावरून दूर करू शकतं. ओके, सो समजा एखाद्या नागरिकाला असं लक्षात आलं की एखादा सरकारी अधिकारी एखाद्या जे पद त्याने धारण केलेलं आहे ते बेकायदेशीर आहे, तर अशा पदापासून त्या व्यक्तीला हटवण्यासाठी सामान्य नागरिक सुद्धा या रीटचा वापर करू शकतो. ओके, हे रीट मंत्रिपद किंवा खाजगी पदांच्या बाबतीत लागू होत नाही, तर फक्त आयदर राज्यघटनेद्वारे किंवा कायद्याद्वारे स्थापित केल्या गेलेल्या कायम स्वरूपाच्या सार्वजनिक कार्यालयांनाच लागू होतो. टू बी व्हेरी फ्रँक, सामान्यतः गव्हर्नमेंट सर्वंटला हा लागू होतो, साध्या भाषेमध्ये म्हणायचं. ओके, राईट. सो हे होते 5 आपले रीट. ओके, आता सार्वजनिक हे जे मूलभूत अधिकार आहेत यांना अपवाद काय?
आता बघा अनेक ठिकाणी अपवाद हे त्या त्या कलमामध्येच दिलेले आहेत. आपण बघितलंय बघा प्रत्येक याच्यामध्ये कुठे ना कुठे अपवाद दिलेले आहे. म्हणजे ज्या कलमामध्ये तो मूलभूत अधिकार आहे त्याच कलमामध्ये एखाद्या उपकलमामध्ये त्याला अधिकार हे दिलेले असतात, अपवाद दिलेले असतात. त्या व्यतिरिक्त काही स्वतंत्र अपवाद हे वेगवेगळ्या सेक्शन्समध्ये दिलेले आहेत. उदाहरणार्थ कोणते सेक्शन्स? 31A हे आपण बघितलंय आधी, 31B, 31C म्हणजे 31चे ABC आणि 33, 34 आणि 35. ओके. 31A मध्ये काय? मालमत्तांचे संपादन आणि तत्संबंधित तरतुदी करणाऱ्या कायद्यांचा बचाव. म्हणजे समजा सार्वजनिक कामासाठी जर काही मालमत्ता शासनाला संपादित करायची असेल तर ते संपादन करण्यासाठी जो कायदा गेला त्या कायद्याला मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होतंय म्हणून घटनाबाह्य ठरवता येणार नाही, अशाशी संबंधित हा अपवाद आहे. पहिली घटनादुरुस्ती 1951 नुसार समाविष्ट केला गेला होता आणि त्याच्यानंतर चौथी घटनादुरुस्ती, 17वी घटनादुरुस्ती याच्यात काही बदल झाले. ओके. याच्यात काय म्हटलेलं आहे? कलम 14 समानतेचा हक्क, कलम 19 कसले? स्वातंत्र्याचा हक्क. आणि त्यावेळी त्याच्यामध्ये 19 मध्ये संपत्तीचा पण हक्क होता बघा पूर्वी. याच्यातल्या मूलभूत अधिकारांच्या उल्लंघनाकरता काही कायद्यांना घटनाबाह्य ठरवलं जाणार नाही अशी व्यवस्था इथे केलेली आहे. हे कशासाठी? की सामान्यतः सार्वजनिक हितासाठी आणि मालमत्तांच्या योग्य व्यवस्थापनासाठी ज्या कृती करणं आवश्यक आहे त्यांना मूलभूत अधिकाराच्या याच्यापासून वाचवणं. म्हणजे उदाहरणार्थ नॅशनल हायवेसाठी, मोठ्या सरकारी कॉलेजेससाठी, मोठमोठ्या प्रकल्पांसाठी ज्या जमिनी अधिग्रहित केल्या जातात त्या जमिनी अधिग्रहित करण्याचा जो कायदा असेल त्याला जेव्हा हे दिलं जायचं, आव्हान दिलं जातं की बाबा संपत्तीचा अधिकार हा माझा मूलभूत अधिकार आहे आणि तुम्ही जबरदस्तीने माझी जमीन घेत आहात, अशा बेसिसवर आणि अनेक खटल्यांमध्ये हे मान्य पण केलं गेलं होतं की तुम्ही अशा पद्धतीने जमिनी घेऊ शकत नाही वगैरे वगैरे. त्याच्यासाठी ही घटनादुरुस्ती केली होती. ओके. मात्र आता बाजार मूल्याने भरपाई देण्याची तरतूद, एकतर संपत्तीचा अधिकार मूलभूत अधिकारांमधून चालला गेला आणि जो फेअर कॉम्पेन्सेशन ऍक्ट झालेला आहे त्यानुसार आता बाजार मूल्यानं भरपाई देण्याची तरतूद आहे. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम आता बरेचसे सॉल्व्ह झालेले. आता नॉर्मली जे कंपल्सरी ॲक्विजिशन आहे, अधिग्रहण आहे, त्याच्यामध्ये फारसे प्रॉब्लेम आजकाल उद्भवत नाहीत. ओके. हे जास्त डिटेल बघायची गरज नाही आपल्याला. कलम 31B विशिष्ट कायदे म्हणजे ऍक्ट आणि नियमने म्हणजे रेग्युलेशन यांची विधिग्राह्यता. हा पण पहिला घटनादुरुस्तीने टाकण्यात आला होता. त्याच्यात काय की 9व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट करण्यात आलेला कोणताही कायदा तो मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करतो म्हणून न्यायालयांना बाद ठरवता येणार नाही. हे म्हणजे सरसकट होतं. सरसकट असं होतं की एक 9वं परिशिष्ट तयार करण्यात आलं. जो कायदा 9व्या परिशिष्टामध्ये टाकला जाईल त्या कायद्याला मूलभूत अधिकारांच्या उल्लंघनासाठी चॅलेंज करता येणार नाही, असं एकदम सरसकट कार्पेट बॉम्बिंग होत आहे. ठीक आहे. 2007 मध्ये IR कोएल्लो हे लक्षात ठेव, COELHO या खटल्यामध्ये न्यायालयाने निर्णय दिला की अशा प्रकारे कोणत्याही कायद्याला 9व्या अनुसूचीमध्ये टाकून सरसकट न्यायालयीन पुनर्विलोकनापासून संरक्षण प्राप्त होणार नाही. ओके. आणि बघा 24 एप्रिल 1973 रोजी केशवानंद भारती खटला आला होता, बरोबर, त्याचा निकाल आला होता. केशवानंद भारती खटल्यामध्ये काय सांगण्यात आलं होतं की संसद मूलभूत अधिकारांवर निर्बंध घालू शकते, घटनेच्या कुठल्याही भागात बदल करू शकते, पण घटनेची जी मूलभूत संरचना आहे, मूलभूत साच आहे, त्याला धक्का लागता कामा नये. सो आता परिस्थिती अशी आहे की जर या 9व्या परिशिष्टामध्ये टाकलेला एखादा कायदा घटनेच्या मूलभूत संरचनेला धक्का पोचवत असेल तर त्याला न्यायालयात आव्हान देता येऊ शकेल, तो घटनाबाह्य ठरवता येऊ शकेल. ओके. त्याच्यामुळे हे जे होतं की 9व्या परिशिष्टामध्ये कायदा टाकून द्यायचा आणि सरसकट त्याला संरक्षण, असं आता चालणार नाही. ओके. सो आता या IR कोएल्लो खटल्यामध्ये काय सांगितलं की बाबा 24 एप्रिल 2073 रोजी केशवानंद भारतीचा निर्णय आला. तर या 24 एप्रिल 1973 नंतर जे काही कायदे 9व्या परिशिष्टामध्ये टाकले गेलेले असतील त्या कायद्यांना
आता संरक्षण मिळणार नाही सरसकट. ते मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करत नसतील तर काही प्रॉब्लेम नाही, पण मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करत असतील आणि 24 एप्रिल 1973 नंतर 9व्या परिशिष्टामध्ये टाकलेले असतील तर त्यांना सरसकट संरक्षण मिळणार नाही. त्यांना न्यायालयात आव्हान देता येऊ शकेल आणि न्यायालय त्यांना मूलभूत अधिकारांच्या उल्लंघनासाठी घटनाबाह्य ठरवू शकेल. ओके, राईट. सामान्यतः 9व्या परिशिष्टीमध्ये ना भूसुधारणा, जमीनदारी वगैरे याच्याशी संबंधित होते. दॅट इज ओके. कलम 31C विशिष्ट मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या कायद्यांचा बचाव. हे 31C 25वा घटना दुरुस्ती कायदा 1971 द्वारे हे करण्यात आलं आहे. याच्यात काय म्हटलेलं आहे बघा. मार्गदर्शक तत्व आपल्याला माहित आहेत. मार्गदर्शक तत्वांमध्ये 39B 39B आणि 39C लक्षात ठेवा. BC हे इंग्लिशमध्ये आहेत. मराठीमध्ये अ ब क ड आहे का क ख ग मला माहीत नाही. इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा. 39B किंवा 39C याच्यात जे मार्गदर्शक तत्व दिलेले आहेत त्या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी जर एखादा कायदा केला तर तो कायदा न्यायालय कलम 14 म्हणजे समानतेचा हक्क आणि कलम 19 म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क याच्या उल्लंघनासाठी घटनाबाह्य ठरवू शकणार नाहीत. ओके, सो थोडक्यात काय की 39B आणि 39C मध्ये जी मार्गदर्शक तत्व आहे त्यांच्या अंमलबजावणीसाठी संसद कायदा करू शकेल आणि त्या कायद्याला मूलभूत अधिकारांच्या उल्लंघनाच्या कारणाने सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय घटनाबाह्य ठरवू शकणार नाही. ओके, राईट. आणि पुन्हा असा कायदा मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करतो की नाही करत या कारणावरून सुद्धा कुठल्याही न्यायालयात त्याला आव्हान देता येणार नाही. ओके, आता हे B आणि C, मग 39B आणि 39C काय आहे नेमकं. तर B आहे बघा, दॅट ओनरशिप अँड कंट्रोल ऑफ द मटेरियल रिसोर्सेस ऑफ द कम्युनिटी आर सो डिस्ट्रीब्युटेड ॲज बेस्ट टू सबसर्व द कॉमन गुड. म्हणजे जे एकूण समाजाची संसाधनं आहेत, रिसोर्सेस आहेत, कॉमन रिसोर्सेस, खाणी, शेत, जमिनी वगैरे वगैरे, पाणी, हवा वगैरे, खनिज संपत्ती, वनसंपत्ती वगैरे, हे जे कॉमन कम्युनिटीचे रिसोर्सेस आहेत हे अशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट करण्यात यावे की जेणेकरून सार्वजनिक हित साधलं जाईल. थोडक्यात बघायला गेलं तर याचा अर्थ असा होतो की हे जे कम्युनिटी रिसोर्सेस आहेत, सार्वजनिक संसाधनं आहेत, सार्वजनिक मालमत्ता आहे, ही कोणा विशिष्ट व्यक्तीच्या हातात किंवा काही व्यक्तींच्या हातात एकवटणार नाही आणि तिचं डिस्ट्रीब्युशन करता येईल असं केलं पाहिजे राज्याने, असं हे मार्गदर्शक तत्व म्हणतं. आणि असं करण्यासाठी जर कायदा केला गेला तर तो कायदा मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करतो म्हणून त्याला घटनाबाह्य ठरवता येणार नाही. ओके, म्हणजे थोडक्यात कायद्याद्वारे सरकार जी सार्वजनिक साधन संपत्ती आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन अशा पद्धतीने करू शकेल की जेणेकरून कोणाच्या एकाच्या हातात त्याची ओनरशिप राहू नये. ओके, वेळोवेळी बघा मोठमोठ्या उद्योग समूहांच्या बाबतीत, मोठमोठ्या इतर व्यक्तींच्या बाबतीत असा आरोप होतो की यांच्या हातात सगळी देशाची संपत्ती एकवटली जाते आहे. त्या आरोपाशी संबंधित हे खरं बघायला गेलं तर मार्गदर्शक तत्व आहे. दॅट द ऑपरेशन ऑफ द इकॉनॉमिक सिस्टीम डज नॉट रिझल्ट इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ अँड मीन्स ऑफ प्रोडक्शन टू द कॉमन डेट्रिमेंट. जी इकॉनॉमिक सिस्टीम आहे, आर्थिक व्यवस्था आहे, आर्थिक व्यवस्था अशा पद्धतीने नको चालायला की ज्यामुळे संपत्तीचं, वेल्थ आणि मीन्स ऑफ प्रोडक्शन म्हणजे उत्पादनाची साधनं, संपत्ती आणि उत्पादनाची साधनेचं केंद्रीकरण फक्त काही व्यक्ती किंवा काही कंपन्यांच्या हातातच एकवटतं आहे असं व्हायला नको. याच्यासाठी पण संसद कायदा करू शकतं आणि तो कायदा मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करतो म्हणून रद्दबातल ठरणार नाही. ओके, आता 1973 मधल्या केशवानंद भारती खटल्यामध्ये, आता परत आपण केशवानंद भारतीवर येतो. 1973 मधला जो खटला आहे त्याच्यात असं सांगितलं गेलं की हे जे 31C मधली पहिली तरतूद आहे, कोणती 31C मध्ये आधी काय म्हटलंय
की बाबा 39B आणि C साठी काही कायदा केला गेला तर तो घटनाबाह्य ठरवता येणार नाही, हे ओके. पण एखादा कायदा केला, पण मुळात तो कायदा केला तो खरोखर 39B आणि 39C अंमलबजावणीसाठी केला आहे का नाही, हे तर बघायला पाहिजे. बघा, 39B आणि 39C साठी कायदा केलेला असेल तर त्याला संरक्षण मिळेल, पण मुळात कायदा बघावा लागेल ना की खरंच तो कायदा 39B आणि C साठी केलेला आहे का, त्या प्रकारचं उद्दिष्ट तो साध्य करतो आहे का याच्या नावाने दुसराच कुठला तरी कायदा केला जातोय. नुसतं वरवर नाव दिलं जातंय की याच्या अंमलबजावणीसाठी आहे, मात्र आतून उद्देश वेगळाच आहे. हे बघण्याचा पण अधिकार न्यायालयांना नाही असं याच्यात होतं. केशवानंद भारती खटल्यामध्ये हे कॅन्सल करण्यात आलं. केशवानंद भारती खटल्याने काय म्हटलं की न्यायालय बघू शकतील की जो कायदा संसदेने केला तो खरोखर 39B आणि C म्हणजे या उद्दिष्टांसाठी तयार केला गेला का हे न्यायालय बघू शकेल. आणि त्या उद्दिष्टांसाठी तयार केला गेला असेल तर काही प्रॉब्लेम नाही, तो मूलभूत अधिकारांच्या उल्लंघनासाठी रद्दबातल ठरणार नाही. पण मुळात तो कायदा तसा आहे का नाही हे बघण्याचं न्यायालयाचं स्वातंत्र्य तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही. हा निर्णय कोणी दिला? केशवानंद भारती केसने दिला. म्हणून केशवानंद भारती केस ही अत्यंत लँडमार्क केस आहे मित्रांनो. ओके, आता केशवानंद भारती केसचा निकाल आला, मग त्याच्यावर परत 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती केली आणि केशवानंद भारतीच्या निकालाची तीव्रता कमी करण्यासाठी पहिल्या तरतुदीची व्याप्ती वाढवली. पहिली तरतूद म्हणजे काय की 39B आणि C अंमलबजावणीसाठी तर तरतुदीची व्याप्ती अशी वाढवली की राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये जे सर्व मार्गदर्शक तत्व आहेत त्या सर्व मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी कुठलाही कायदा केला तर त्याला रद्दबातल ठरवता येणार नाही मूलभूत हक्कांसाठी. म्हणजे पूर्वी असं होतं की फक्त 39B आणि 39C याच्या अंमलबजावणीसाठी कायदा केला असेल तर त्याला घटनाबाह्य ठरवता येत नव्हतं मूलभूत अधिकारांच्या उल्लंघनासाठी. 42व्या घटना दुरुस्तीने म्हटलं की भाग 4 मध्ये जी सगळी मार्गदर्शक तत्व आहेत, नुसते 39B आणि 39C नाही, इतर सगळी मार्गदर्शक तत्व आहेत, त्या कुठल्याही मार्गदर्शक तत्वाच्या उल्लंघनासाठी कुठल्याही मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीसाठी कायदा केला तर तो घटनाबाह्य ठरवता येणार नाही मूलभूत अधिकारांच्या उल्लंघनासाठी. मात्र मग पुन्हा काय झालं, हे काय झालं, कधी झालंय 1976 मध्ये. 80 मध्ये अजून एक केस आली, मिनर्वा मिल केस. त्याच्यामध्ये मिनर्वा मिल केसने हे जी वाढवलेली व्याप्ती होती म्हणजे सगळ्या मार्गदर्शक तत्वांची ही घटनाबाह्य ठरवली. म्हणजे आता बॅक टू स्क्वेअर काय की फक्त 39B आणि 39C याच्यासाठी कायदे जे केलेले आहेत त्यांनाच संरक्षण मिळेल. अशा पद्धतीने मित्रांनो बघा, सर्वोच्च न्यायालय, कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ यांचं एकमेकांना चेक आणि बॅलन्स आहे आणि म्हणून आपला देश व्यवस्थित चाललाय. म्हणून सरसकट न्यायव्यवस्थेवर टीका करणं, सरसकट कार्यकारी मंडळावर टीका करणं, सरसकट कायदे मंडळावर टीका करणं हे टाळलं पाहिजे आणि आपण एक जबाबदार नागरिक म्हणून या गोष्टींकडे बघितलं पाहिजे. असं काहीतरी अचानक कुठला तरी सामाजिक लोंढा आला, धार्मिक उन्माद आला, अजून कुठल्या गोष्टीचा उन्माद आला म्हणून वाहून जाता कामा नये. सत्सद विवेकबुद्धीने आपण विचार केला पाहिजे. हा देश हळूहळू हळूहळू एक एक प्रिन्सिपल स्थापन करत जातो आहे आणि अचानक असे स्थापित झालेले जे आदर्श आहेत ते अचानक आपण कुठल्या तरी धार्मिक उन्मादामध्ये म्हणा, सामाजिक उन्मादामध्ये म्हणा, त्यानंतर प्रादेशिक उन्मादामध्ये आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. कारण शेकडो वर्षांनंतर हे आदर्श प्रस्थापित झालेले असतात, हे जरूर लक्षात ठेवा. आणि म्हणून व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवर कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत डोळे झाकून विश्वास ठेवू नका. ओके, आता कलम 33 सेनेच्या म्हणजे फोर्सेसच्या म्हणजे बेसिकली आर्मी यांच्या संदर्भाने मूलभूत अधिकारांमध्ये बदल करण्याचे संसदेचे अधिकार. बघा, देशाची सुरक्षितता, अंतर्गत सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी सेना आणि त्या प्रकारच्या इतर काही प्रकारच्या व्यक्तींच्या गटांमध्ये शिस्त राहावी याच्यासाठी मूलभूत अधिकारांना मर्यादित प्रमाणात निर्बंध लादता शकतात. म्हणजे आर्मी आहे समजा, आर्मीमध्ये शिस्त ठेवण्यासाठी आर्मीमधल्या प्रत्येकाला सरसकट मूलभूत अधिकार देता येऊ शकत नाही, कारण अदरवाईज मग शिस्त राहणार नाही. ओके, सो त्याच्या बाबतीत संसद कायदे करू शकतं आणि ते कायद्यांनी मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होतंय म्हणून त्यांना रद्दबातल ठरवता येणार नाही. ओके, उदाहरणार्थ सशस्त्र सेनेचे सदस्य,
पोलीस दलांसारखे सार्वजनिक सुव्यवस्था राखणारे दलांचे सदस्य यांच्या बाबतीत स्पेशल या करू शकतात. गुप्त वार्ता म्हणजे इंटेलिजन्स, ओके, याच्याशी संबंधित संस्था ब्युरो म्हणजे NIA मध्ये काम करणारे, रॉ मध्ये काम करणारे वगैरे ही दले, संस्था, ब्युरो यांच्या कामासाठी स्थापित करणाऱ्या दूरसंचार यंत्रणांमधल्या व्यक्ती म्हणजे कम्युनिकेशनवाल्या, कारण तिथून माहिती लीक होतात बघा, म्हणून त्यांच्या अशा ठिकाणी काम करणाऱ्या लोकांच्या मूलभूत अधिकारांवर बंधनं लादली जातात जेणेकरून सार्वजनिक म्हणजे देशाच्या सुरक्षिततेला धोका पोहोचू नये. ओके, याच्या संदर्भात काही ऍक्ट केलेले आहेत संसदेने. आर्मी ऍक्ट 1950, नेव्ही ऍक्ट 1950, एअरफोर्स ऍक्ट वगैरे वगैरे. ओके, ठीक आहे. पोलीस हक्कांवरील निर्बंध कायदा 1966. ओके, ठीक आहे. ओके, कलम 34 मार्शल लॉ म्हणजे लष्करी कायद्याची अंमलबजावणी ज्यावेळी सुरू असेल त्यावेळी मूलभूत हक्कांवर निर्बंध लादले जाऊ शकतात. ओके, सो मार्शल लॉशी संबंधित कलम 34 आहे. एवढंच लक्षात ठेवा, फार लक्षात ठेवायची गरज नाही. कलम 35 मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणी करता कायदे करणे. बघा, मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी कायदे करण्याचा अधिकार हा संसदेला देण्यात आलेला आहे, राज्य विधिमंडळांना नाही. म्हणून बघा, वेगवेगळ्या मूलभूत हक्कांच्या इथे आपण खरं बघायला गेलं तर 35 हा तसा हार्ड अँड फास्ट अपवाद नाहीये, 34 पर्यंतच अपवाद आहेत. 35 काय म्हणतं की एखादा मूलभूत हक्क आहे त्याची अंमलबजावणीसाठी संसदेला कायदा करता येईल, राज्य विधिमंडळाला नाही. मग त्यानुसार आपण बघितलंय बघा की बाल कामगार म्हणजे बालकांचं शोषणापासून संरक्षण करणं हा मूलभूत अधिकार आहे, त्याच्यासाठी बाल कामगाराशी संबंधित कायदा संसदेने केलेला आहे. अस्पृश्यता पाळू नये हा मूलभूत अधिकार आहे, त्याच्यासाठी अस्पृश्यता निवारणाचा कायदा संसदेने केला आहे. तर असे कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे, राज्य विधिमंडळाला नाही. याचं कारण काय की संपूर्ण देशामध्ये एकरूपता असली पाहिजे म्हणून ही तरतूद केलेली आहे. सो मित्रांनो, 35ला तुम्ही अपवादामध्ये टाकू नका. अपवादामध्ये 31A, B, C आणि 33 आणि 34 एवढे बेसिकली ठेवा. ओके, राईट. ओके, तर अशा पद्धतीने आपण या लेक्चरमध्ये कलम क्रमांक 32 आणि मूलभूत अधिकारांचे अपवाद हे बघितलं. पुढच्या याच्यामध्ये आणि मूलभूत अधिकारांचं पुढचं शेवटचं लेक्चर असेल त्याच्यामध्ये आपण मूलभूत अधिकारांच्या बाबतीत न्यायालयीन उत्क्रांती काय झाली ती थोडक्यात बघू आणि त्यानंतर मग हे मूलभूत अधिकारांचं सिरीज आपलं संपेल. राईट. थँक्यू व्हेरी मच.